चोरीचे दागिने विक्रीसाठी आलेल्या रज्जाक मुजावर, तेजस पाटील आणि विनायक हरेर या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड तालुक्यामध्ये 7 घरफोड्या केल्याचं उघड झालं। त्यांच्याकडून 10 तोळे सोनं, 230 ग्रॅम चांदी, ट्रॅक्टर, टेम्पो आणि 2 दुचाकी असा सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विविध पोलीस पथकांकडून तपास सुरू आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला काही संशयित चोरट्यांची माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस अंमलदार समीर कांबळे आणि राजू कोरे यांना हे चोरटे भारती विद्यापीठ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे 25 मार्च रोजी पोलिसांनी सापळा लावला। दागिने विक्रीसाठी आलेल्या मिरजेतील रजाक मुजावर, आजऱ्यातील तेजस पाटील या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर गडहिंग्लज आणि भुदरगडमध्ये घरफोडी केल्याची त्यांनी कबुली दिली। त्यांच्याकडून 2.5 लाख रुपये किमतीचे 3.25 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी पुन्हा सखोल चौकशी केली। त्यानंतर आजरा तालुक्यातील विनायक हरेर या तिसऱ्या चोरट्याला अटक केली। या तिघांनी चंदगड, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड तालुक्यात 7 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली। या तिघा चोरट्यांकडून 10 तोळे सोनं, 230 ग्रॅम चांदी, 2 दुचाकी असा सुमारे 21 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अंमलदार सतीश जंगम, योगेश गोसावी, विशाल चौगले, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, संजय देसाई, सतीश सूर्यवंशी, अनिल जाधव, सुशील पाटील, महेश अंबी, अमित मर्दाने, संजय हुंबे, सचिन दुधाणे, सुरेश राठोड यांनी केली।